हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मजेत असणार तुम्ही. तर आज मी इथे ना ॲक्च्युली मी हे तुमच्यासोबत आधीच शेअर करणार होती, पण लास्टचा व्हिडिओ थोडा मोठा झाला असता म्हणून मी त्यासाठी ही क्लिप उरवून ठेवली आणि आज स्टार्टिंगला शेअर करत आहे. मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मी जे असतं ना राईस फ्लॉवर घेतलेला आहे आणि आपलं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडी हळद घालत आहे आणि मी बनवणार आहे फेस पॅक. आणि असा फेस पॅक की तुम्ही अगदी डब्बा उघडला की यूज करू शकतात असं. कारण काय होतं ना की बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्याला काही ना काही फेसवर लावायचं असतं, स्क्रब करायचं असतं, पण ते लगेच रेडीमेड नसतं. 4 डब्बे काढावे लागतात. जसं तुम्ही इथे आता बघू शकतात मला 3 डब्बे काढावे लागले आणि वैतागही येत असतो. पण हे प्रीमिक्स जर आपल्याकडे असलं तर किती सोपं होईल ना. जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी बाथरूममध्ये कोपऱ्यात ठेवलं की तुम्ही यूज करू शकतात. आणि यामध्ये तुम्ही अजून बऱ्याच गोष्टी घालू शकतात. मी तर इथे हे 3च घातलेले आहेत. तुम्ही ओट्स असतात ना तेही बारीक करून यामध्ये त्यांचं पावडर जे आहे यूज करू शकतात. मुलतानी माती असते, तुम्ही ती घेऊ शकतात. आणि इथे बघा मी अशा पद्धतीचा माझ्याकडे डब्बा आहे. त्याला एक छान होल आहे आणि हे जे आपले मिठाची डब्बी असते ना आपण ज्याच्याने स्प्रिंकल करतो त्यामध्येही तुम्ही ओतून घेऊ शकतात. आणि एवढं लक्षात ठेवा की छान एअरटाईट हा डब्बा असला पाहिजे. काचेचा घ्या, प्लास्टिकचा घ्या, काहीही फरक पडत नाही. आणि अजून तुम्हाला याला अजून छान पावडर बनवायचं आहे, छान इफेक्टिव्ह बनवायचं आहे. तुम्ही चंदन पावडर असतं ते घालू शकतात, बीटरूट पावडर मिळतं तुम्ही ते घालू शकतात. आणि अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्या यामध्ये तुम्ही मिक्स करून ज्याही यूज करू शकतात. सध्या साधं सोपं तुमच्या घरात लगेच मिळेल असं मी घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर लगेच तुम्ही अर्धी वाटी तांदूळ मिक्सीमध्ये घेऊन ग्राइंड करू शकतात. कारण याने तुमचं स्क्रबिंगचं जे काम आहे खूप छान होईल तांदळाच्या जे पिठाने. आणि असं मी डब्यात घेतलं आहे आणि जेव्हा मला वाटलं मी अशा पद्धतीने हातात घेईल आणि स्क्रब करेल. आता फक्त गोष्ट एवढी, आता तुम्हाला जर पॅक बनवायचा असेल याचा तर तुम्ही दही, दूध, लोणी याचं कसलाही किंवा जी आपली मलाई असते दुधावरची तिचा यूज करू शकतात. आणि माझ्यासारखं आता जसं तुम्हाला अगदी 2-3 मिनटं टाईम आहे, फेसवॉशच्या आधी तुम्ही हातावर घ्यायचं, थोडं पाणी ओतायचं त्यामध्ये आणि छान 2-3 मिनटं जरी मसाज केली सगळे सेल्स छान ओपन व्हायला लागतात, पोर्स ओपन होतात आणि ग्लोईंग तर स्किन होणारच आहे. आणि हे असं रेग्युलर पद्धतीने जर तुम्ही यूज करत असला तर याचा बेनिफिट्स होतात. कारण की घरच्या ज्या गोष्टी असतात त्याने हळूहळू इफेक्ट येतो, मी नेहमी सांगते, पण जेव्हा इफेक्ट यायला लागतो तो तितकाच लॉंग लास्टिंग असतो आणि इथे तुमचा एकही पैसाही खर्च होत नाही. आणि बऱ्याच वेळा मला काय होतं ना, मी पियाची आंघोळ करायला जेव्हा तिला बाथरूममध्ये घेते ना तर बसल्यानंतर मला लक्षात येतं की तिच्यासाठी काहीतरी छान उपटन बनवायला पाहिजे होतं, काहीतरी डाळ वगैरे छान तिचे हातपाय घासून घ्यायला पाहिजे होते. पण आपण बसलेलो असतो आणि अंगावर पाणी होतलेलं असतं तिच्या आणि मग आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं जाऊ दे नेक्स्ट टाईम करूया. आणि तो नेक्स्ट टाईम बरेच दिवस जातात आणि लवकर येत नाही. मला माहिती आहे माझ्यासारखे भरपूर आया असतील, त्यांची ही कहाणी असेलच. आणि मग तो दिवस असाच निघून जातो आणि त्यांचं घसणं मात्र राहूनच जातं. आणि त्यांच्यासोबत आपलेही असेच हाल असतात. जसं मी स्टार्टिंगलाच तुम्हाला म्हणली कंटाळा येतो डब्बे काढायचा. आणि बघता बघता मला लक्षात येते की माझा मिरर खूप खराब झालेला आहे. पण चला असो, ही टिप तुमच्यासाठी खरंच खूप चांगली आहे. असा डब्बा बनवून ठेवा, बाथरूममध्ये एका कोपऱ्यात ठेवा, एअरटाईट असू द्या म्हणजे जेणेकरून मॉइश्चर त्यामध्ये जाणार नाही. आणि तुम्ही 8 दिवस, 10 दिवस, अगदी 15 दिवस बिनधास्तपणे याला यूज करू शकतात. आणि फक्त मुलांनाच का अंघोळ करताना त्यांच्या हातपायला स्क्रब करायचं ना, हे की नाही? आपणही करू शकतो. असा डब्बा तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये असला तर प्रत्येक वेळी आपणही जे आहे 2-4 दिवसाआड आपणही आपल्या हातांना पायांना छान याच्याने स्क्रबिंग जे आहे ते करून घेऊ शकतो. तर हे नक्की तुम्ही ट्राय करा, खूप इफेक्टिव्ह आहे आणि सगळ्या घरगुती गोष्टी आहेत त्यामुळे काही याचा साईड इफेक्ट होणार नाही आहे, पैसे वेस्टेज जाणार नाही आहे, टाईम जास्त लागणार नाही आहे, 2-3 मिनटाचं काम आहे. आणि कुठल्याही घरगुती गोष्टी अशा वापरल्या की त्यानंतर चेहऱ्यावर जो फ्रेशनेस येतो ना तो कुठलाच फेसवॉश तुम्हाला देऊन जाणार नाही, हे तर तुम्हालाही मान्यच असेल. आज सकाळी सकाळी एक महत्त्वाचं काम करायला सुरुवात केलेली आहे. आता थोडेच दिवस उरले आहेत, पावसाळा सुरू होईल आणि पावसाळा आला की पावसाळ्याचे नवीन जे झाडं आहेत ते येतील घरामध्ये. आणि जी जुनी माती आहे तिला यूज मी नेहमी करत असते. सो तिला यूज करण्यामागचं एक छान अशी ट्रिक असते, तिला छान 3-4 दिवस उन्हात पडू द्यायची. आणि इथे मी तेच करते. 2-3 डब्बे माझ्याकडे भरून माती होती, त्यांना मी तिला जे आहे इथे छान पसरवून देते. आणि प्रत्येक गार्डनरचे हे जे छोटे छोटे कामं असतात हे चालू असतात. कारण माती विकत घेणं यात काही अर्थ नाही आहे. माती तर कुठेही मिळते, फक्त तिला व्यवस्थित छान पोषक कशी बनवायची ते आपल्या हातात असतं. आणि त्यासाठी तुमच्यासोबत मी बऱ्याच गोष्टी शेअर करत असते व्हिडिओमध्ये.
सो ही जी जुनी माती आहे हीच 3-4 दिवस छान उन्हात पडल्यानंतर हिच्यामध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात ते उन्हात वाढल्यामुळे उन्हामुळे त्यामध्ये ते परत वापस येतात आणि तुमचे प्लांट्ससाठी तुम्ही अगदी रेडी टू यूज होऊन जाते ही माती. सो नंतर ऊन मिळणार नाही म्हणून मी घाई गडबड करून जे आहे आताच सकाळी टाकलं, कारण गॅलरीत सकाळचं ऊन येत असतं. 4-5 तास छान हिला आता उन्हात राहील आणि पुढचे 3-4 दिवस अशीच हे जी गॅलरीमध्ये पडून राहणार आहे. हे गुलाबाचं झाड तुम्हाला आठवलंच असेल की हे जेव्हा आम्ही कार घेतली तेव्हा त्यांनी हे गिफ्ट केलं होतं आणि त्याला मी काल रात्रीच्या दिवशी अशा कुंडीमध्येही जे आहे ट्रान्सफर करून घेतलं आणि ह्यावेळेस छान माती बनवली, कारण मागच्या वेळेस भावाने मला गिफ्ट केलं होतं आणि ते काही कारणाने जगलंच नाही जास्त दिवस. आणि यामध्ये जे आहे मी तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं, जे माझ्याकडे नवीन कंपोस्ट आहे जिओ मॅन्युअर म्हणून, तेही मी याच्यामध्ये सॉईलमध्येच मिक्स करून टाकलेलं आहे आणि अगदी फ्रेश दिसतंय हे. आणि बाकीचे तर रिझल्ट मला त्या जे कंपोस्टचा आहे त्याचा खूपच छान मिळालेला आहे आणि यावरही खूप छान मिळेल. इतके फ्लावर्स असतात, सकाळी दिवस रात्र फ्लावर्स बघायला मिळतात, खूपच छान वाटतं. तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही जिओ मॅन्युअर कंपोस्टमध्ये अगदी कंप्लीट असं प्लांटचं फूड आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पूर्ण जे आहे कॉन्टॅक्ट डिटेल, प्राईस वगैरे एव्हरीथिंग मिळून जाईल. तुम्ही जे आहे तिथून बाय करू शकतात. मागच्या व्हिडिओमध्ये एक डिटेल शेअर केल्यानंतर माझ्या एका सबस्क्रायबरने त्याला खरेदी देखील केलेलं आहे. त्यांचं नाव आहे नीलम जगताप म्हणून. सो थँक्यू सो मच नीलम जगताप. होप्स तुम्ही मला कमेंट करणार आणि आपलं बोलणं होईल त्या विषयावर. आणि इथे जे आहे बरेच माझे प्लांट्स ना खूप छान हेल्दी दिसायला लागले त्या जिओ मॅन्युअरमुळे आणि थोडा ताणही कमी झाला आहे. पण टेन्शन घेऊ नका, ज्या काही छोट्या टिप्स असतात मी असं नाही की माझ्याकडे ते आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही. मी शेअर करत राहील, कारण सगळेच लोक त्याला विकत घेऊ शकतात असं नाही आहे. जे नाही विकत घेऊ शकत त्यांच्यासाठी माझ्याकडे जुगाड भरपूर आहेत. सो स्टे कनेक्टेड, व्हिडिओ रेग्युलर पाहत जा. अशी छोटी मोठी धूळ तर आपल्या घरात साचलेलीच असते, अगदी आजूबाजू कुठे बांधकाम असतं तर रोजच साचते. पण यामागे खूप मोठी स्टोरी आहे, तुम्ही बघू शकतात. म्हणजे ही धूळ ना फक्त नॉर्मल कापडाने पुसून निघणारी नाही, ही वर्षानुवर्ष साठलेली धूळ आहे आणि ही साठवण्यामागचं कारणही माझं खूप लॉजिकल आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा मागे म्हणत होती की फर्निचर करायचं आहे, तर आता फायनल झालं आहे. आता कार आली घरामध्ये. पुढचे 3-4 महिने तरी मी पियाच्या पप्पांना बोलूही शकत नाही की फर्निचर करा म्हणून. आणि मी हे क्लीन यासाठी करत नव्हती की मला असं वाटायचं की घरात फर्निचर चालेल आणि त्याची धूळ उडेल, तर तेव्हा तर मला क्लीन करावंच लागेल फर्निचर झाल्यावर. आणि ह्या विचाराने मी जे आहे इतके छोट्याशा गोष्टीमुळे मी याला म्हणजे नुसतं नॉर्मल क्लीन करायची, व्यवस्थित डीप क्लीन केलंच नव्हतं. आणि 1.5 वर्ष आम्ही इथे नव्हतो पुण्यात, तेव्हाही हे असंच होतं. आणि आल्यानंतर फक्त फर्निचर करायचं ह्या विचाराने मी याला क्लीन केलं नव्हतं. शेवटी आता कार आली आहे, 2-3 महिने पुढचे काही फर्निचर होणार नाही आहे आणि म्हणून मी आता जे आहे याला क्लीन करायला घेतलेलं आहे. असं बऱ्याच वेळा आपल्यासोबत होत असतं नाही का, की आपले छोटे मोठे कामं असतात, काहीतरी वेगळ्या कामांना आपण त्यांना जोडून त्यांना पेंडिंग ठेवत असतो. पण वेळ अशी येते की सगळं कॅन्सल होऊन आपल्याला जे आहे उरलेलं काम कंप्लीट करावं लागतं. आणि ही जी अशी डिझाईन जी केली ना त्यावर धूळ बसायला ॲक्च्युली जागा मिळून जाते आणि जशी ती जास्त दिवस होत जातात मग ती तिथे चिकटत जाते आणि मग ती निघत नाही. म्हणून मी ओल्या कापडानेच जे आहे परत ओला कापड धुतल्यानंतर त्याला जे आहे क्लीन करून इथे मी घेत आहे. आणि व्हाईट कलर असल्यामुळे काय होतं की लवकर उठून दिसतं आणि मी एवढे दिवस जे होते याला असंच डायजेस्ट करत होती. सो याच्यातून मला एक गोष्ट तरी शिकायला मिळाली की काहीतरी होईल म्हणून एखादी गोष्ट पेंडिंग ठेवू नये, जे आहे आत्ता आहे वेळात वेळ काढून केलं पाहिजे. आणि ट्रस्ट मी म्हणजे काय होत होतं ना की जेव्हा मी याला प्रॉपर क्लीन केलं ना मला त्यातला जो डिफरन्स कळत होता आणि स्वतःलाच मी मूर्ख म्हणत होते की मी का नाही केलं इतक्या दिवसापासून, की 6 महिने झाले आपल्याला इथे शिफ्ट होऊन. पण चला असो, आज जो फ्रेशनेस वाटतोय ना ते म्हणजे क्लीन केल्यावर, आणि ते क्लीन करायचं होतं म्हणूनच मी बेडशीट वगैरे चेंज केलेली नव्हती. म्हटलं आज याचं काम जे आहे करूयात. आणि हे जे तुम्हाला 2 मिनिटात मी आता दाखवलं, मला प्रॉपर क्लिनिंग करायला पूर्णपणे तिथे अर्धा तास लागला असेल, कारण की तिथे जे डिझाईन वगैरे होती ना त्यामध्ये खूप चिकटलेली होती घाण. आणि मी बेडशीटच नंतर जे आहे चेंज केली. आणि हा ब्रश असल्यामुळे तर खूपच माझं काम हलकं होत आहे. पण मला असं वाटतंय की पावसाळा सुरू होण्याआधी हे जे कवर आहे ना मॅट्रेसचं, हे एकदा मी क्लीन करून घ्यायला पाहिजे. कारण मग पावसाळ्यात काय होतं की अशा गोष्टी सुकत नाही आणि
ह्याला खालून जे आहे वॉटरप्रूफचं त्यांनी एक मटेरियल लावलेलं असतं, तर त्यामुळे थोडं सुकायला प्रॉब्लेम येतो. दोघी साईडून हवा लागत नाही, एकच साईडून जे असते हवा लागते. सो अशा गोष्टी तुमच्याकडे असतील, ब्लँकेट्स मोठ्या मोठ्या असतील, बेडशीट्स असतील किंवा काही आपलं पांघरायचं जे काही असेल जाड असेल ते तुम्ही आता वॉश करून घेऊ शकतात. एक डिटेल व्हिडिओ बघूया आपण की पावसाळ्याच्या आधी काय काय तयारी केली पाहिजे. पण आतापासून सांगून ठेवते, कारण व्हिडिओ येईल आणि लगेच पाऊस सुरू होईल असं झालं तर तुमचा लॉस होईल, म्हणून तुम्ही करून ठेवू शकतात. सो नेहमीची आवडीची बेडशीट त्याच आहेत ज्या 2-3 त्यांनाच रिपीट करत असते मी, आणि तरीही तुम्ही आवडीने बघतात. मला या गोष्टीचा खरंच खूप जास्त आनंद आहे. आणि इथे जे आहे माझी बेडशीट वगैरे छान अंथरून झालेली आहे आणि फेऱ्या तर माराव्याच लागतात, इकडून तिकडून बऱ्याच फेऱ्या माराव्या लागतात, तेव्हा बेडशीट जी आहे व्यवस्थित बेडवर अंथरली जात असते. मागच्या वेळेला जेव्हा आईकडे गेली होती ना, तेव्हा मी ह्या निमोण्या त्यांच्याकडून घेऊन आली होती. त्यांच्या दारासमोर खूप मोठं जे आहे लिंबाचं झाड आहे आणि त्याला जे फ्रूट्स येतात ना छोटे छोटे, तर त्यांना म्हणतात निमोण्या. तर त्यांना मी वाळवायला सांगितल्या होत्या, जमा करायला सांगितल्या होत्या आणि जेव्हा गेली तेव्हा त्यातून थोड्या घेऊन आली होती. मागे बरेच दिवस पाऊस चालू होता ना, म्हणून हे काय झालं होतं की थोड्या मॉइस्ट होऊन गेल्या होत्या. आता 2-3 दिवसापासून खूप कडक ऊन पडतंय, सो मी यांना वाळवायला टाकल्या होत्या परत आणि एकदम आता करकरीत छान जे आहे ते सुकलेल्या आहेत. आणि आता दुपारी काय करायचं, वेळही जात नाही आणि पियालाही काहीतरी नवीन एक्सपिरियन्स द्यायचा होता, म्हणून तिला म्हटलं चल आपण काहीतरी करूया. आता तिची मैत्रिणी नाही सोबत तिच्यासोबत खेळायला, तर मग आता बोर होतं, आपल्यालाही त्यांच्यासोबत खेळायला बोर होतं, तर काहीतरी कामही झालं पाहिजे आणि तिच्यासोबत क्वालिटी टाईमही स्पेंड झाला पाहिजे, म्हणून आम्ही निमखली बनवत आहोत. मार्केटमध्ये जी महागडी निमखली मिळते ती ह्या निमोण्यांपासून बनवली जाते, त्यामुळे आता यापुढे तुम्हाला त्यावर खर्च करायची जी आहे गरज नाही आहे. अशा पद्धतीने निमोण्या जमा करा, सुकवा, त्यातले सीड्स काढून घ्या आणि उरलेले जे कवर असतात त्यांना तुम्ही छान मिक्सरमध्ये बारीक केलं की तुमची निमखली तयार होते. हो, अगदी अशी सोप्या पद्धतीने बनवली जाते आणि ही तुमच्या प्लांट्सला जे आहे मातीमध्ये मिक्स केली जाते जेव्हा आपण सॉईल प्रिपेअर करतो तेव्हा, आणि याने काय होतं ना की फंगस लागत नाही, ओव्हरऑल प्लांटची ग्रोथ खूप छान होते, त्यासाठी ही यूज होते. खूप कडवटपणा असल्यामुळे जी बारीक बारीक फंगस असते ती कधीही तुमच्या प्लांट्समध्ये लागणार नाही जर आपण ही मातीमध्ये यूज म्हणजे मिक्स करून टाकली तर. जर तुम्हाला शक्य असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे निमखली घरच्या घरी बनवू शकतात. प्लांट्स लवर असाल, पैसे वाचवायचे असतील तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. सो इथे पियाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी माझ्याकडून शिकायला मिळत असतात आणि आय एम शुअर तुम्हीही शिकतायत. आणि इथे जो आहे मी माझा व्हिडिओ संपत आहे विथ दिस निमखली, आणि अपेक्षा करते तुम्हाला आवडलेला असेल. आणि जर हो तर नक्कीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.